अगदी खूप खूप मुद्दे आहेत, खूप. मुळामध्ये आपण महापालिकेवर जर बोलत असू तर त्याच्यामध्ये आता ज्या शायनिंग एनसीसी ग्रुपच्या काय बोलल्या त्यांना म्हणावं जरा आधी भानावर या. फारच कॉन्फिडन्स वाढतोय. ज्या गोष्टी लोकांना आता कळतायत कशा वाढतायत त्या मुळात तुम्ही खूपच लोकांना गृहीत धरायला लागलात. हा एक भाग. म्हणजे डंके पे चोट. ज्या विधानसभेमध्ये जे खोटेपणा बोलायला नाही पाहिजे तो डंके पे चोट बोलल्या गेले. एवढा कॉन्फिडन्स वाढला. कसे आम्ही पळून गेलो. तुमचे नेते सांगतात हे कितपत योग्य आहे. लोकांनी मतदान केलं होतं. मी आता त्या आकड्यांमध्ये अजिबात जाणार नाही, पण पुढचे आकडे मात्र नीटच लागणार. हा एक भाग आहे. आज कचऱ्यावर टॅक्स आता नाही लावणार, पण म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर लावणार. दुसरा प्रश्न आहे बेस्टचं भाडेवाढ. किती वर्ष आम्हाला विचारतात 25 वर्षात काय केलं. 25 वर्षात हे आमच्या बरोबर होते. 20 वर्ष 21 वर्ष तर आमच्या बरोबर होते. तेव्हा काय गाई केली. हा एक प्रश्न. दुसरा त्याचबरोबर ज्या पद्धतीने आता मिरिंगा ताईंनी सांगितलं नाले सफाईवर काल तुंबापुरी झालेली मुंबई. मी कधीच असं म्हणणार नाही की मुंबई कधीच तुंबणार नाही. 100% मुंबई सॉसर आहे. पण 2021-22 ला जर त्या तुलनेने पाहिलं तर जे आदित्य ठाकरेंनी काम केलं ग्राउंडच्या अंडरग्राऊंड टाक्या वगैरे हे मुंबईकरांसाठी खूप अपेक्षित काम होतं. आताही आम्ही सांगते की आरोग्य सेवाचा तर पार बोजवारा उडालाय. ठीक आहे, शायना यांचं उत्तर विचारूयात. शायनाजी नाही 2 मिनिटं मला पहिलं सांगू दे. शायनिंग एनसी काही बोलतील. स्टॉप वॉटरचा कधीच सफाया अजूनही झालेल्या नाहीत. ड्रेनेजच्या सफाया झालेल्या नाहीत. स्कूलच्या मुलांना गेल्या वर्षी स्कूल युनिफॉर्म मिळाला नाही. कुठे गेलं तुमचं बजेट. ठीक आहे, आपण विचारूयात. मी किशोरीजी तुमचाच प्रश्न विचारतोय. कुठे नेले. चला शायना एनसी. शायनाजी बोला. बघा काम बद्दल काय कमी नाही, बल्कि इतकी जास्त काम झाले. तुम्ही बघा बीएमसीचे इंटरनल रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किती झाले ऑलरेडी. 400 किलोमीटर इंटरनल रोड्स. हे मुंबईसाठीच नाही, हे पूर्ण जे लोक येतात मुंबईमध्ये त्यांना पण किती त्रास होते पहिले. आणि किती कॉन्क्रीट रोड्स असो, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असो, स्मार्ट फीचर्स, इम्प्रूव्ह लाइटिंग आहे, ट्रॅफिक सिग्नल्स, रोड सायनेज, हे सगळं जे पेडेस्ट्रियन फ्रेंडली क्रॉसिंग्स 8